नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी, महापण, कुडळ, मालवण, वायगणी, पॉईप, कासल, दिग्रला, पदगाव, कडगाव, कणकवली, कुणकेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। पोंडा, राजापूरकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील। पुरंगड, वाडापेठ, विजयदुर्ग, राजापूर, रायपतन, खारेपतन, गगनबावडा, लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये, तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। माखजन आणि कोयनापाटणकडे जोर थोडा कमी आहे। माखजनकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। देवेघर आणि गोरेगावकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे। रोहा, लवासा, तर रायगड जिल्ह्याच्या या परिसरामध्ये अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन हा जो सर्व काही परिसर आहे, शिरोली, खोपोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। खोपोली, कासमतकडे जोर थोडा कमी आहे। तसंच नेरळ, नवी मुंबईकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। नेरळ, उल्हासनगरच्या काही भागामध्ये जोर कमी आहे। ठाणे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। वसई, विरारकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। शहापूर, वाडा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। पालघरमध्ये सफाले, गोदमल, बानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोट हा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। तर सापुतारा, वणी, नाशिक हलक्या सरींची शक्यता आहे। भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे। सटाणा, देवळा, चांदवड बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी देखील जोर कमी आहे। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। अधूनमधून हलक्या सरी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय। त्र्यंबक, इगतपुरीकडे मध्यम स्वरूपाचा, नाशिक, सिन्नर, निफाड या ठिकाणी देखील जोर कमी आहे। बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, मात्र काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। नाशिकमध्ये देखील अहिल्यादेवी नगरकडे बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। भाग बदलत पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील, तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर हलक्या सरींची शक्यता आहे। भाग बदलत पावसाची शक्यता आहे। जोर कमी आहे या ठिकाणी देखील। राळेगाव, काडा, जामखेडकडे बघायला मिळू शकतोय। कर्जत, श्रीगोंदा या ठिकाणी देखील जोर थोडा कमीच आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर राजूरकडे जोर जास्त आहे। जुन्नरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। मनसर, चाकणकडे जोर कमी आहे। पुणे या ठिकाणी बघितलं तर दायरी, शेवापूर, सोनापूर, वेल्हे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। मात्र सुसगाव, पुनावाली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, सासवड या ठिकाणी जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय। लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला मेदा, ओसटपोट, सौराट, शिशिंग्या, वरडे, कोयनापाटण या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, तर या ठिकाणी जोर कमी आहे। कोरेगाव, रहमतपूर, सावेली तसंच या ठिकाणी अनुदाह, वडूज, निधाल, दहिवडी, मोल, आद्राकी तसंच लोणंद, नांदल, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, जोर कमीच आहे। सोलापूरमध्ये बघितलं तर सोलापूरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। पंढरपूर, माहुळी, चलगाव या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे। पुढील 3 दिवसामध्ये या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढत आहे। सोलापूर, अक्कलकोट मध्यम स्वरूपाचा, तर सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं तर सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील। अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो। या ठिकाणी राधानगरी, गगनबावडा, बिद्री, इस्पुर्ली, संगरूळ, परोळा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जोर थोडा जास्त आहे। सेंद्रामडी, पिंपरी, काचोड, पाचोड या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। निंबे, जळगाव तसंच बिटकीन, धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर, गंगापूर या ठिकाणी हलक्या सरी। गंगापूर, वैजापूरकडे जोर कमीच आहे। तर या दौलताबादकडे बघितलं तर हलक्या मध्यम सरी। एलोरा, गुफा, देवगाव, हतनूर तसंच या ठिकाणी कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी। जोर वाढलेला आहे फुलंब्री, विरामगाव, पिशोर, सिल्लोड, अनवा, अजंता या काही परिसरामध्ये।
आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। बदनापूर, जालना या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी तसेच या ठिकाणी वडी, गुजरा, मसगाव, शोता सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेवराई, उमापूर, मंगरुळकडे हलक्या मध्यम सरी, माजलगावकडे जोर थोडा कमी आहे। खोकरमाव, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। तसंच धाराशिवमध्ये जर बघितलं तर कळंब, मासा, तारखेड, बूम सर्वत्र हलक्या मध्यम सरी। धाराशिवमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बिलीम, तुळजापूर या काही परिसरामध्ये। आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूर, औसा, निलंगा, शोळणपाल, उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। अहमदपूर, बारडापूरकडे पावसाची शक्यता आहे। परळी, गंगाखेडकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो। परभणीकडे मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये झरी, बोरी, जंतूर, सैलू, पाथरी या परिसरामध्ये आहे। नांदेड, वाघाळा जिल्ह्यामध्ये जोर वाढलेला आहे। पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, भोकर, पेटुंबरी, कंधार, लोहाबुजुक, कवठा, नरसी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा। हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किनवट, टिचोदा सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। आणि हिंगोलीमध्ये आज दिवसभरामध्ये तर या ठिकाणी सप्तगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। मात्र कोंडाली, काटोल, नरखेडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। वाथी, चिखली, असोली, कंधारी, तुमसर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। दक्षिणेला जोर कमीच आहे। आणि गोंदियामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे। गोंदिया, लांजी, आमगाव, गोरेगाव, चांगझरी, तेरोरा, राजेगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। जोर जास्त आहे या ठिकाणी। साकोली, देवरीकडे देखील जोर वाढलेला आहे। गडचिरोलीमध्ये मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड सर्वत्र रेपानपल्ली या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। जोर जास्त आहे। चंद्रपूरमध्ये देखील जोर वाढलेला आहे। राजुरा, चंद्रपूर, भद्रावती मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। भातडी, मोहर्ली, कुटवाडा सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। वणी, कायरकडे जोर जास्त आहे। तसेच या ठिकाणी पांढरकवडा, करंजी, मोहाडा, घाटेंजी, परवा, पेंढारी, गोमोत्री, पतनबोरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। रुई, दिग्रस, दरवा, नेर, यवतमाळ मध्यम सरी। तसेच वर्धा जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे। वर्धा, सेलू, केलझर, तुळजापूर, बारबडी, जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे मध्यम स्वरूपाचा। राळेगाव, देवळी, कोल्हापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तसेच या ठिकाणी लाडगड, वधुना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। आणि मित्रांनो, अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये अमरावती, नांदगाव, मोजरी, तळेगाव, आर्वी हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। मोर्शीवर रोड, नरखेडकडे देखील पावसाची शक्यता आहे। अचलपूर, चिखलदरा हलक्या मध्यम सरी, चिखलदाई, रसालधारणी हलक्या मध्यम सरी। चांदूर तर हा जो काही परिसर आहे, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव तसेच नांदगाव, खांडेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। अकोलामध्ये जोरदार पाऊस राहिला आज। अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा जोरदार पाऊस। पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे। आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर मरसूळ, मालेगाव, वाशिम मध्यम स्वरूपाचा। मंगळूरपेर, कारंजा, खेडा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। रेठाड, रिसोदकडे देखील मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। तर मित्रांनो, बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये लोणार, मेहकर, चिखली, मोहरा, बुलढाणा मध्यम सरी। मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। खानदेशात जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मुक्ताईनगरकडे हलक्या मध्यम सरी। रावेर, पाली स्टेशन, जानोरी, फैजपूर, यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे, जालो, धरणगाव, एरंडोल सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात। पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, पोदवड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। आणि धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे, साक्री हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, नंदुरबारमध्ये नंदुरबार, शहादा, तळोदा हलक्या सरी तसेच या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो। अक्कलकुवा, मुलगी तसंच अकर्णी या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तसंच या ठिकाणी नवापूर, वेसरवाडी, आंबली, कोकसे, पानगाव, सुतारे, तिटाणे, डोमकानी सर्वत्र हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच खानदेशात देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते।
शकतोय. मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा कमी झालेला असून मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमी आहे, मात्र पुढील 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे. नाशिक, अहिल्यादेवीनगर तसेच छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे. विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस, किनारपट्टीला देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.